नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्याच्या काळात कॉर्टिसॉल हा बझवर्ड झालेला आहे. म्हणजे कॉर्टिसॉल म्हणजे नक्की काय? आपण खूप सोशल मीडियावर ऐकतो की आपल्या शरीरात जेव्हा कुठल्याही गोष्टीचा आपल्याला ताण येतो तर शरीराची रिॲक्शन म्हणून एक स्ट्रेस हॉर्मोन सिक्रेट होतो ज्याचं नाव आहे कॉर्टिसॉल. आणि या कॉर्टिसॉलच्या सिक्रेशनमुळे आपला हार्ट रेट, ब्लड प्रेशर सडनली वाढतं किंवा आपल्याला सतत ते वाढत राहिल्यामुळे हार्ट प्रॉब्लेम्स, डायबिटीस यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून कॉर्टिसॉल कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळेच याच्याबद्दल सध्या कदाचित एवढं बोललं जात आहे, कारण आपल्या सगळ्यांचंच आयुष्य बऱ्यापैकी सध्या स्ट्रेसफुल झालेलं आहे. तर आज मी तुम्हाला अशा काही 5 गोष्टी सांगणार आहे ज्या खरं तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये पूर्वीच्या काळी होत्या आणि आपल्याला माहीतही नव्हतं की त्या स्ट्रेस कमी करायला अशा सायलेंटली मदत करत होत्या आपल्याला. पण आता कुठेतरी थोड्याशा त्या मागे पडल्या आहेत, कमी झाल्या आहेत असं वाटतं. आणि ह्या अतिशय नॅचरल गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. तर अशा 5 गोष्टी आपण ऐकूया. आणि त्याआधी मी एक सोपं प्रिन्सिपल तुम्हाला सांगणार आहे. असं रिसर्चने दिसून आलं आहे की ज्या गोष्टींमध्ये तुमचे हात आणि डाव्या साईडचा मेंदू म्हणजे लेफ्ट साईड ऑफ ब्रेन, जो क्रिएटिव्हिटीसाठीचा भाग मेंदूचा समजला जातो, तो जिथे वापरला जातो एकत्रितपणे, त्या गोष्टींमधनं स्ट्रेस कमी करायला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. तर ह्या ज्या 5 गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या 5ही गोष्टींमध्ये या दोघांच्या कोऑर्डिनेशनला खूप महत्त्व आहे. तर आता मी पटापट त्या गोष्टी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट आहे रांगोळी काढणं. आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती की रोज अंघोळ झाल्यावर स्त्रिया रांगोळ्या काढायच्या. तर रांगोळीमध्ये अर्थातच क्रिएटिव्हिटी आणि हात या दोघांचा ॲक्टिव्हली आणि खूप छान पद्धतीने वापर होतो आणि अतिशय सोपी करायला गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गार्डनिंग. निसर्गाच्या जवळ आपण काम करतो त्यावेळी कॉर्टिसॉल कमी होतो, हे तर असंख्य रिसर्चमधनं प्रूव्ह झालं आहे. त्यामुळे खतं घालणं, झाडांना हात लावणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं प्रूनिंग करणं म्हणजे काटछाट करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण यात करू शकतो. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे भरतकाम किंवा क्रॉशेटिंग. यासाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या किट्स, आपल्याला जर येत नसेल पहिल्यापासून तर असं वगैरे हल्ली खूप छान अवेलेबल असतं. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे ड्रॉइंग, पेंटिंग, मंडाला वगैरे हल्ली इझिली आपल्याला मिळतं. सोप्या सोप्या गोष्टी, घरचे दिवे रंगवणे, बॉटल्स रंगवणे, अशा गोष्टीसुद्धा आपण करू शकतो. आणि 5वी गोष्ट आहे ती म्हणजे वाद्य वाजवणं. कुठलं तरी वाद्य आपल्याला ऑलरेडी येत असेल तर त्याची प्रॅक्टिस परत एकदा निदान दिवसातनं काही वेळ किंवा विकेंडला सुरू करू शकतो. या 5 गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि या व्यतिरिक्त तुम्ही काही करत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.